लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील माणुसकीची घरं टिकणार कशी हा लेख मी डॉक्टर राधिका कृष्णा पाटील हैदराबाद या ठिकाणी सादर करीत आहे। माणुसकीची घरं टिकणार कशी? एकत्र येतात माणसं, गोडवा असतो ओठी। एकत्र येतात माणसं, गोडवा असतो ओठी। हातचा ठेवतात जेव्हा तेव्हा वाटतात खोटी। हातचा ठेवतात जेव्हा तेव्हा वाटतात खोटी। हल्ली माणसांचं मोकळ्या मनाने एकत्र येणं दुरापास्त होत चाललंय। अशा वातावरणात माणुसकी भूतकाळ होऊ पाहतीये अथवा फक्त संदर्भाइतकंच तिला अस्तित्व। एकीकडे लोकसंख्येचा भस्मासूर वाढत असताना पूर्वी शेकडो पावलांवर असणारी घरं आज एका घराच्या जागी अपार्टमेंट संस्कृतीत शेकडो कुटुंब राहताना आपण पाहतो। मग माणसांची संख्या वाढत असताना माणुसकीची पावलं अस्पष्ट होताना का दिसतायत? मोठ्या शहरांमधील रस्त्यावरची गर्दी यावर खूप काही सांगून जाते। ही माणसांची गर्दी, पण यातला एकही माणूस दुसऱ्या माणसाकडे माणूस म्हणून पाहत नाही, कारण यातल्या प्रत्येकाला पुढे जायचंय। या पुढे जाण्याच्या प्रवृत्तीचं आजच्या माणसाने केलेलं नामकरण म्हणजे प्रगती होय। या पुढे जाण्याचा नवा मार्ग म्हणजे माणुसकीला विसरून इतरांना मागे सारणे। मग आपोआपच या मार्गावर इतरांविषयी द्वेष निर्माण होतो। प्रत्येक माणसाकडे पाहण्याची दृष्टीही कलुषित होते। अशा द्वेषाने गच्च भरलेल्या गावात माणुसकीची घरं कशी टिकणार? आज नाही म्हटलं तरी सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम आणि महत्वाचं म्हणजे कामापुरती माणसं एकत्र येतात। या एकत्र येण्याला औपचारिकतेचा स्पर्शच जास्त असतो। कुणाला आपले अस्तित्व ठळक करायचे असते, कुणाला आपलं स्थैर्य दाखवायचं असतं, तर कुणाला कुणाकडून तरी आपला स्वार्थ साधायचा असतो। अशा ठिकाणी गप्पाही होतात, पण त्याही हातचा ठेवूनच। मग तीव्रतेने वाटतं, आभाळासारखं मोकळं का नाहीत होती माणसं? आभाळ मोकळं नाही झालं की दुष्काळ हा ठरलेलाच, हे आम्हाला निसर्ग शिकवितो। मग माणसांची मनं मोकळी नाही झाली की माणुसकीचा दुष्काळ निर्माण होईल, हे माणसाला केव्हा समजणार? माणसानं हातचा ठेवण्यापेक्षा मनानं मोकळं होण्यात, मन जाणण्यात वेळ घालवला तर माणुसकीचं अंगण पुन्हा बहरेल। धुकं क्षणभरासाठी ठीक वाटतं, पण जगण्यासाठी निखळ सूर्यप्रकाशाचीच गरज असते। द्वेष, स्वार्थ अशा अविचारांच्या धुक्यापेक्षा मोकळ्या मनाची किरणच या मनापासून त्या मनापर्यंत माणुसकीचा गोडवा पोहोचवू शकतात। पूर्व प्रकाशित दैनिक लोकमत दिनांक 28 डिसेंबर 2016। धन्यवाद।